जय महाराष्ट्र पब्लिक। आप सभी का स्वागत है आज के इस सेशन में वेदांतु महाराष्ट्र 9th एंड 10th चैनल के ऊपर। मेरा नाम है नीलेश सर एंड आज बात करेंगे इंग्लिश का एक इंपॉर्टंट चॅप्टर या पोएम की बात करेंगे। नमस्कार, सेमी मराठीच्या मुलांसाठी आणि मराठी माध्यमाच्या मुलांसाठी हे सेशन आहे, कारण यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत तुमच्या इंग्लिश मधली पहिली पोएम, पहिली कविता जी इम्पॉर्टंट आहे, वो काफी इम्पॉर्टंट। लक्षात घ्या, आता मी मराठी आणि इंग्रजीमध्ये बोलणार आहे जेणेकरून आपल्या सेमी मराठीच्या मुलांना असं वाटायला हवं की डेफिनेटली पोएम खूप इम्पॉर्टंट आहे। सो टीनेजर्स प्रेयर ही तुमची पहिली पोएम आहे। यामध्ये आपण समजून घेणार या पोएम मध्ये नेमकं म्हटलं काय, एक एक स्टांजा, एक एक जो वर्ड आहे त्याचं एक्सप्लेनेशन आपण इथे बघणार आहे, डिटेल मध्ये गोष्टी आपण या ठिकाणी करणार आहोत। तर चला सुरू करूया। खूप महत्त्वाची आणि हे लक्षात घ्या, हे करत असताना तुमच्या समोर ही टीनेजर्स जी पोएम आहे ती ओपन पाहिजे पुस्तकाच्या फॉर्म मध्ये। ओके, कळतंय का? तर सुरुवात करूया। ही वन शॉट सिरीज खूप महत्त्वाची आहे, यामुळे तुम्हाला खूप डिटेल मध्ये गोष्टी आपण सांगत आहोत आणि सुरुवात करूया या इम्पॉर्टंट गोष्टीला। तुम्ही समोर हे टेक्स्टबुक ठेवायचं आहे, सेमी आणि मराठी मीडियमच्या मुलांसाठी ही गोष्टी इथं असणार आहे। तर चला पहिल्यांदा सुरुवात करूया। या पर्टिक्युलर पोएम मध्ये काय गोष्ट सांगितली, खूप सोपी आहे, अवघड का नाही। या पोएमचं नावच ज्या प्रकारे मी तुम्हाला म्हटलं, टीन एजर। तुम्ही 10वीला आहात, तुमचं वय सुद्धा तेच आहे, 13 म्हणजे 14, 15, 16 या वयामध्ये तुम्ही आहात, तुम्ही टीनेजर आहात। म्हणजे तुम्ही आत्ता कुठे तुम्ही बालकांमधून तुम्ही आता थोडंसं यंग होणार आहात, तुम्ही थोडं तरुण होणार आहात, राईट? सो व्हेन यू आर बिकमिंग द यंग, व्हॉट विल गोइंग टू बी द प्रोसेस, त्याच्यामध्ये काय डोक्याला मतलब काय शॉर्ट लागतो, तो चूजिंग द राइट पाथ खूप महत्वाचं। नाही तर काय होतं, सगळीकडे कन्फ्युजन आहे, क्या करू क्या करू, कुछ समझ में आता नहीं, है की नाही? तर मग अशा वेळी करायचं काय? तर अशा वेळी करायचं काय, याबद्दल ही सगळी पोएम आहे की मी नेमकं करू काय, मला कळत नाही, दररोज नवीन सुरुवात करू कशी, म्हणजे मी यशाकडे जाऊ का मला कळत नाही, मी जर मार्ग नाही चांगला निवडू शकलो तर मला अपयश भेटेल, मी कोणता मार्ग निवडू मला कळत नाहीये। अशा बऱ्याच गोष्टी आहेत। त्यानंतर माझी रिस्पॉन्सिबिलिटी मी कशा प्रकारे घेऊ, दररोजच्या माझ्या सवयी आहेत त्या सवयी मी कशा प्रकारे बदलू, नेमका कोणता रस्ता, चांगला रस्ता निवडायचा, वाईट रस्ता निवडायचा, कोणता मला कळत नाहीये। अशा प्रकारची ही पहिली पोएम आहे। या पोएममध्ये सांगितलंय की ज्या मला प्रलोभनं वगैरे येतात, अचानक मला वाटतं की काहीतरी खावं, काहीतरी फिरायला जावं, मित्रांसोबत बोलावं, ते टेम्पटेशनला मी कसं काय अव्हॉइड करू। त्यानंतर जी क्लॅरिटी आहे ती मला कशी येईल, स्ट्रेंथ माझ्याकडे कशी वाढेल आणि त्यानंतर देवा मला मदत करशील का, देवा मला मदत करशील का, माझ्यासोबत ये, थोडं चाल, मला हेल्प कर, हे सगळं यातून बाहेर पडायला। ही अशा प्रकारची पोएम आहे जी लिहिली आहे जे मोर्स यांनी। सुरुवात करूया। आपण बघणार आहोत इंट्रोडक्शन, स्टांजा 1, 2, 3, याच्यामध्ये टोटल 5 स्टांजास आहेत, लक्षात घ्या। ओके, स्टांजा 4, स्टांजा 5 आणि शेवटी आपण बघणार कन्क्लुजन। ओके, एक एक स्टांजा खूप इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामध्ये सांगितलेलं मिनिंग खूप इम्पॉर्टंट आहे। आणि लेट मी टेल यू व्हेरी सिंपल थिंग की या सगळ्या पोएम मध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय माहितीये की तुमच्या आत्ताच्या लाईफ मध्ये यातल्या सगळ्या गोष्टी मॅटर करणार आहेत। कारण तुम्हाला आत्ता काय करायचे, लढाई सुरुवात झाली आत्ताशी, मिशन 2027 पासून तुम्ही लढत आहात। तर ती लढाई सुरू करण्यासाठी तुम्हाला करायचं काय, भाई चलो मिलकर लड़ते हैं। ओके, कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं, भाऊ आसा राढा करू की मिशन 27 जिंकूया, है की नाही? हा, तर आता ही गोष्ट आपल्याला करायची आहे। यामध्ये ही गोष्ट साध्य करण्यासाठी तुम्हाला या पोएमच्या पेक्षाही डिटेलमध्ये सगळ्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला मिळणार आहे स्कॉलर बॅच मध्ये। ओके, आपल्या महाराष्ट्राच्या, ज्यामध्ये प्राईम बॅच तुम्हाला 2999 मध्ये तुम्हाला भेटणार आहे, जी अत्यंत स्वस्त आहे। सोबत तुम्हाला प्राईम कॉम्बो तुम्ही जर घेतली तुम्हाला 3599 मध्ये भेटेल, ज्यामध्ये तुम्हाला बुक्स भेटणार आहे सायन्स अँड मॅथ्सचे। तर त्या खूप महत्त्वाची आहे। आम्ही सगळे विषय यामध्ये घेणार आहोत, म्हणजे एसएसटी मराठी आहे, एसएसटी इंग्लिश मीडियम आहे, लक्षात घ्या, मॅथ्स आहे, सायन्स आहे। ओके, एसएसटी मराठी म्हणजे काय, सोशल सायन्स म्हणजे इतिहास भूगोल जे आहेत मराठीमध्ये आणि इंग्लिश मीडियम मध्ये पण आहेत, मराठी विषय आहे, हिंदी आहे आणि कुठेही न घेतला जाणारा पेड बॅच मध्ये संस्कृत हा विषय आपण इथे घेत आहोत। क्या बात आहे, म्हणजे एवढ्या सगळे तुमचे हर एक चॅप्टर तुमचं ग्रामर या ठिकाणी पूर्ण होणार आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायची या ठिकाणी काहीही गरज नाही। ओके, चला बघूया। 9वी साठी आपण एक बॅच घेऊन आलेलो आहोत, त्याला लर्नर्स बॅच म्हणतात। तुमच्या घरातील तुमचे छोटे भाऊ बहीण वगैरे असेल किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये कोणी असेल, तुमच्या शेजारी कोणी असेल, तर सगळ्यांना सांगा की 9वीची बॅच ही अत्यंत महत्त्वाची आहे, त्याला लर्नर्स बॅच असं म्हणतात। ओके, इथं नक्की तुम्ही या, विसरू नका। ओके, नाव न्यू बॅच जी आहे ती 11वी आणि 12वी साठी आहे। ओके, सो तुमचे जे मित्र असतील 11वी 12वीचे, तर सगळ्यांसाठी सांगा की ही बॅच अत्यंत महत्त्वाची, यामुळे तुम्ही येऊ शकता। खूप 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 इम्पॉर्टंट गोष्ट आहे। ओके, चलो नेक्स्ट वर। आता पोएम स्टार्ट करूया। काय म्हटलं पोएम मध्ये, ही पोएम जी आहे द टीनेजर्स प्रेयर लिहिली आहे जे मॉर्स यांनी अबाउट द टीनेजर आणि त्यांच्या अडल्टसंट जे इयर्स आहे, म्हणजे नुकतेच ते मोठे होत आहेत, ते बालकांहून थोडेसे मोठे होतात, तरुण होणार आहेत,
तर त्या तरुण होण्याच्या प्रक्रियेमध्ये नेमकी डोक्याची कंडिशन कशी आहे, नेमकं त्यांच्या भावना कशा प्रकारच्या आहेत, याबद्दल सगळ्या गोष्टी आहेत. आणि यामधूनच तो जे छोटं जे बाळ आहे किंवा तुम्ही जे 14-15 वर्षाची जी मुलं आहात ती प्रार्थना करतायत देवाला, की मला मदत कर देवा, की मी नेमका कोणता मार्ग निवडू, व्हिच पाथ मी करेक्टली सिलेक्ट करू आणि मी कसं क्रिएटिव्हिटीने शिकू, मी स्वतःला कसं डेव्हलप वगैरे करू. या सगळ्या गोष्टी छोटा जो मुलगा आहे तो प्रार्थना करतोय आणि मागतोय किंवा ती मुलगी मागतीये देवाला, की देवा मला मदत कर. मी काय कसं खाऊ या टेम्प्टेशनपासून, या प्रलोभनापासून. टेम्प्टेशन म्हणजे काय प्रलोभन. ओके. म्हणजे तुम्हाला आकर्षित करतात ना, चल व्हिडिओ गेम थोडा वेळ खेळू, चल क्रिकेट खेळून येऊ. म्हणजे टाईमपासवाल्या ज्या गोष्टी आहेत त्यापासून मी स्वतःला दूर कसं ठेवू. ओके. तर यामध्ये सांगितलेलं आहे की द टीनेजर्स प्रेयर अ वाइल्ड ज्युरी ऑफ अडल्टसन्स. ओके. म्हणजे नवीन तुम्ही तरुण होत आहात, हळू तुम्ही तरुणाकडे चाललेला आहात, तर त्या वयामध्ये होणारी जी काही घालमेल आहे त्याबद्दलची ही पोएम आहे. ओके. टीनेजर्स बद्दल आहे. तुम्हाला खूप कन्फ्युजन असतं, प्रेशर असतं, फ्युचरचं बऱ्याच गोष्टी असतात. त्यानंतर तुम्ही देवाला प्रार्थना करा, देवा मला मदत कर या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि यामध्ये काय मला मदत कर, की कोणता चांगला पाथ आहे, कोणता चांगला आणि कोणता वाईट पाथ आहे यामध्ये सिलेक्ट करायला मला मदत कर. ओके. खूप कन्फ्युजन वगैरे होते, कळत नाही, डोक्याचं दही झालेलं आहे. आणि त्यानंतर मला सांग, की मी क्रिएटिव्हिटीने कसं काय शिकू शकतो? मी नवीन-नवीन गोष्टी कशा नवीन इथे शिकू शकतो? मला मला ते गोष्ट दे. मला ते माझा मेंदू त्यावरती काम करायला मला मदत कर. आणि हे जे काही म्हणजे आपण त्याला म्हणू, की जेवण असेल, साखर असेल किंवा व्हिडिओ गेम असेल, अनहेल्दी फूड असेल, मोबाईल असेल, या सगळ्या गोष्टींपासून मी दूर कसं राहू? देवा, देवा प्लीज मला मदत कर. अशा प्रकारची ही कविता आहे, अशा प्रकारची ही पोएम आहे. चला सुरू करूया. एक लाईन आपण इथे बघूयात. काय महत्त्वाची गोष्ट आहे. ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग. दररोज एक दिवस जो आहे, तो एक नवीन सुरुवात घेऊन येतो. ओके. डिसिजन्स आय मस्ट टेक. मला ते डिसिजन मला डिसिजन घ्यायचेत. ओके. आय एम द ओन्ली वन टू चूज. मीच ते निवडणार आहे. तेच निर्णय मी स्वतः घेणार आहे. द रोड दॅट आय विल टेक. म्हणजे दररोजचा दिवस ही एक नवी सुरुवात घेऊन येणार आहे. इन द फर्स्ट स्टॅन्झा पोएट रिफ्लेक्ट्स अपॉन द लाईफ ऑफ अ टीनेजर, की हाऊ व्हेरी डेलिकेट टाइम इन अ पर्सन्स लाइफ, की फर्स्ट पर्सन वॉइस इज आई टॉकिंग अबाउट द टीनेज सेल्फ अँड ट्राइंग टू मेक द रीडर्स अवेअर ऑफ व्हॉट गोज इनसाइड टीनेज माइंड. ओके. तर काय म्हणतात, की ना लक्षात घ्या, की नवीन दिवस हा एक नवीन सुरुवात आहे. नवीन डिसिजन्स घ्यावे लागतात आणि ते डिसिजन मीच घेणार आहे स्वतः. आणि जो काही डिसिजन मी घेणार आहे, आता समजा एक नवीन दिवस आहे, जो काही डिसिजन मी घेणार आहे, तो डिसिजन मला एकतर या निर्णयाकडे, या पाथकडे घेऊन जाईल किंवा या पाथकडे घेऊन जाईल. ओके. वेदर इट इज अ राइट पाथ ऑर द रॉंग पाथ, आय डोंट नो. सो माझा डिसिजन जो आहे तो मला घेऊन जाणार आहे त्या पाथकडे किंवा त्या परिस्थितीकडे. कळतंय? ही गोष्ट अत्यंत अत्यंत द रोड दॅट आय विल टेक विल शेप आवर पाथ फॉर फ्युचर. मी माझ्या लाईफमध्ये समजा मी जो निर्णय घेईल तो निर्णय काय होणार आहे, तो निर्णय डिसाईड करणार आहे, की मी चांगल्या मार्गाकडे जाईल का वाईट मार्गाकडे जाईल. त्यामुळे हे निर्णय घेण्यासाठी मला सामर्थ्य पाहिजे. हे निर्णय घेण्यासाठी मला गोष्टी कळल्या पाहिजेत. मला कळत नाहीये मी कसा दिवस सुरू करू. सकाळी उठतोय मी, सगळं फ्रेश स्टार्ट करतोय, पण माझ्याकडे खूप चॉईसेस आहेत. मी नेमकी कोणता चॉईस घेऊ? हां, मला कळतंय मेडल्स आहे, करियर ड्रीम्स, सगळ्या गोष्टी, डिसिप्लिन, गोल पाथ आहे. हा रोड 1 आहे, की ज्याच्यामध्ये डिसिप्लिन जर ठेवलं, गोल जर मी ठेवले, हार्ड आहे, पण फ्युचर खूप ग्रेट आहे. द रोड दॅट आय विल टेक ही रिफ्लेक्ट्स दॅट बीइंग अ टीनेजर इज व्हेरी डेलिकेट. मला कळत नाही कोणता पाथ, इझी घेऊ वाला का हार्ड वाला घेऊ. हा एक पाथ आहे. दुसरा पाथ आहे मजे करते व्हिडिओ गेम खेळूया, पिक्चर बघूया, खेळायला जाऊया, सगळ्या गोष्टी आहे. लेझी आहे, डिस्ट्रॅक्शन वाला आहे. इझी नाव बट रिग्रेट्स लेटर. So another road choice, new beginnings bring new chapters. We must embrace them regardless of outcome, shaping our own destiny. तर मी कोणता पाथ निवडू कळत नाहीये. खेळू का अभ्यास करू? ड्रीम्स वर लक्ष देऊ का रिबेलियन बनू? डिसिजन जो मी घेईल त्यानुसार माझं आयुष्य बदलेल. त्यासाठी मला मदत कर देवा. I can choose to take the road of life. What that leads to the great success. मी असा एक रस्ता निवडू शकतो की जो सक्सेसला घेऊन जाईल, किंवा मे बी असा एक मी अंधाऱ्या रोडकडे जाईल की जो मला टेन्शनमध्ये घेऊन जाईल. डार्कर म्हणजे काय? इट रेफर्स टू द एव्हिल, म्हणजे वाईट रस्ता. डिसीज म्हणजे काय बाबा, खूप टेन्शन वगैरे आहे, अशा गोष्टी. मग देवा मला सांग, मी अशा रोडकडे जाऊ का ज्या ठिकाणी मला गुड थॉट्स आहेत, पॉझिटिव्हिटी आहेत, त्या रोडकडे मी निवडू का? का मी कोणता नाही, कधी-कधी असं वाटतं की मी जर डिसिजन जो घेतला, कदाचित मी या रस्त्याकडे जाऊ शकेल. जिथे चिंता आहे, टेन्शन आहे, जिथे डार्क अँड रोड आहे, म्हणजे ना वाईट गोष्टी आहेत, मला आयुष्यामध्ये काही भेटणार नाही, माझं डोकं फुटून जाईल, मी निर्णय काय घेऊ तेव्हा मला कळत नाही, सांगणार आहे. कन्फ्युजन ही कन्फ्युजन है, सोल्यूशन कुछ पता नहीं. नाहीये सोल्यूशन माझ्याकडे, मी काय करू मला सांग देवा.
वन पाथ इज शायनिंग करतोय अँड द अदर इज अ क्रिपी अँड द डार्क आहे. पोयम सांगते की मला एक पाथ जे आहे निवडला पाहिजे, मला एक मार्ग निवडला पाहिजे. मी कसा तो निवडू की जो मला सक्सेसकडे घेऊन जाईल अँड विच लीड टू डिस्टन्स. मला कसं कळणार की कोणता मार्ग हा मला सक्सेसकडे घेऊन चालला आणि कोणता मार्ग हा मला अवघड ठिकाणी घेऊन चालला, हे मला कळणार कसं? देवा सांग ना मला. अशी प्रार्थना मागतोय तो मुलगा. स्टांजा 3 मध्ये काय सांगितलंय? प्लीज ओपन माय आईज डिअर लॉर्ड. देवा माझे डोळे उघड. ओके, दॅट आय माइट क्लिअरली सी. मी हे क्लिअरली बघू शकलो, अशा प्रकारे माझे डोळे उघड. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज दॅट. मला मदत कर की मी चांगल्या गोष्टीसाठी तू उभं राहील आणि ब्रिंग आउट द बेस्ट इन माइंड. माझ्यामधून चांगल्या गोष्टी बाहेर काढ देवा. इन द थर्ड स्टँजा द पोएट पोर्ट्रेज द टीनेजर्स विश टू गॉड. काय सांगते की देवाकडे तो मागणं मागतोय, देवा माझे डोळे उघड, हे जे पार्शियल थॉट्स आणि कन्फ्युजन आहे यापासून मला बाहेर काढ आणि मला मदत कर की मला क्लिअरली दिसलं पाहिजे, रस्ता मला क्लिअरली दिसला पाहिजे की मी काय निवडू तो. स्टँड फॉर व्हॉट इज राईट म्हणजे क्लासेस स्किप करा, सायलेंट एव्हिल व्हॉइसेस, लाय टू द पॅरेंट, आपल्या पॅरेंट्स सोबत खोटं वगैरे बोला. या रस्त्याकडे मला जायचं नाही, जे खरं आहे त्याकडे मला जायचंय, त्यासाठी मला मदत कर देवा. मला कळत नाही नेमकं मी काय कसं करू. मला बॅड जे इन्फ्लुएन्स आहे त्याला सोडून द्यायचंय आणि मला चांगल्या गोष्टींना पुढे करून जायचंय. मी कसं निवडू, काय करू, प्लीज सांग देवा. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. माझ्याकडे पोटेन्शियल आहे, नाही असं नाहीये, पण मी कसं करू. मला टॅलेंट, विजडम आणि ना मला मदत कर की मेक मी द बेस्ट पर्सन आय कॅन बी. गॉड मेक्स हिम वाईज अँड अनलिशिंग. अनलिश मला करायचं माझ्यातलं पोटेन्शियल. मला माझ्यामध्ये गोष्ट ते बाहेर आणून दाखवायचंय, पण मला त्यासाठी मदत कर रे देवा, मदत कर. समरी काय? वॉकिंग द राईट पाथ. गायडन्स जर मिळाला, तर चांगल्या गोष्टी जर मी केल्या, लिसन टू माय हार्ट, डेफिनेटली गोष्टी चांगल्या वगैरे होतील. अशा प्रकारच्या या सगळ्या गोष्टी तर तो विचारतोय. काय करू मी? स्टांजा 5 काय सांगतोय? हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो. मला मदत कर की मी त्या गोष्टींना नाही म्हटलं पाहिजे, त्या टेम्पटेशन पासून मी दूर राहिलं पाहिजे, जे प्रलोभ नाही त्यापासून दूर राहिलं पाहिजे. अँड दॅट माइट कीप माय बॉडी क्लीन. ओके, तर मी दररोज क्लीन राहिलो पाहिजे, दररोज मी फिट राहिलो पाहिजे. अशा प्रकारच्या गोष्टींसाठी मला मदत कर. या गोष्टींपासून मला लांब जायचंय. आय डोंट वॉन्ट टू बी विथ द रॉंग थिंग्स, रॉंग हॅबिट्स. तर इथं सांगायचा प्रयत्न इथं करतोय की पहिलं चॅलेंज काय आहे? माझ्याकडे टेन्शन आहे, मी काय करू, माझ्या शेजारचे मित्र वगैरे माझे तसेच वाईट संगत आहे, बॅड आयडिया आहेत. सो मला मदत कर की मी त्यांना नाही म्हणू शकेल. इन लाईफ इझी पाथ इज इक्वल टू बॅड चॉईसेस, सो डिफिकल्ट टू अवॉइड. त्यामुळे लक्षात घ्या, मी काय करतो, नेहमी इझी पाथला निवडतो आणि डिफिकल्ट पाथला निवडत नाही. प्रेयर, हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो वेन टेम्पटेशन कम्स मी. जेव्हा असं कोणी सांगेल की अरे चल ना थोडा पिक्चर बघायला, अरे चल थोडं खेळायला, तिथं मला नाही म्हणता आलं पाहिजे. तिथं मला नाही म्हणता आलं पाहिजे. अँड द ऍक्शन, येस डू इट. ओके, बूम. Saying no makes you stronger, not weaker, and resisting is power. मलाकडे शक्ती आली पाहिजे. आणि कीपिंग माय बॉडी क्लीन. मी चांगलं खाणं, चांगला व्यायाम जर केला तर डेफिनेटली मला चांगल्या सवय वगैरे लागतील आणि पुढे जाईल आणि मी स्ट्रॉंग होईल आणि मला निर्णय घेता येईल काय बॅड आहे, काय रॉंग आहे याच्यामधलं. लास्ट सांगते, वेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर. जेव्हा माझे हे टीनेज वर्ष संपतील, आय नो दॅट आय विल सी दॅट माय life lived its very best with walking you next to, with you walking next to. जेव्हा मी पुन्हा मागे वळून बघेल हे सगळं केल्यानंतर की माझे टीनेजरचे वर्ष किती भारी होते, जेव्हा मी तुझ्यासोबत चाललो होतो आणि खूप छान जीवन जगत होतो, मला खूप छान वाटेल देवा. मला लक्षात घे की ना मॅथ एक्झाम मॉन्स्टर असेल, पीर प्रेशर ट्रॅप आहे, मोबाईल डूम स्क्रोलिंग आहे, फेथ अँड गायडन्स आहे, सगळ्या गोष्टी आहेत. मी तुझ्यासोबत जेव्हा चालेल तेव्हा सगळ्या गोष्टी मी विसरून जाईल. मी पाठीमागे जेव्हा बघेल की मी तू माझ्यासोबत होतास देवा. लाईफ लिव्ड व्हेरी बेस्ट बिकॉज यू वर स्टील वॉकिंग नेक्स्ट टू मी. पॉझिटिव्हिटी पाहत आहे, राईट पाहत आहे, ग्रेट डीड मी केल्या, चांगल्या मेडल्स मला मिळाले, सक्सेसचा पाहत आहे, कारण देवा तू माझ्यासोबत होतास, तू मला मदत केलीस. चांगला मार्ग कोणता आणि वाईट मार्ग कोणता निवडण्यासाठी. आणि मी चांगला मार्ग निवडलो, चांगल्या गोष्टी मी इथं स्वतःमध्ये आणल्या. मी पॉझिटिव्हिटीनी विचार करायला शिकलो. मी स्वतःच्या हेल्थवरती आणि खाण्यावरती फोकस केलं. मी चांगल्या लोकांसोबत राहिलो आणि त्यामुळे आज मला ही सक्सेस भेटते. त्यामुळे आज मला ह्या सगळ्या गोष्टी भेटतात. धन्यवाद देवा. तुझ्यामुळे या सगळ्या गोष्टी मला शक्य इथं झालेल्या आहेत. कन्क्लुजन शेवटी जर आपण इथं म्हटलं तर काय इथं सांगितलं गेलेलं आहे की टीनेज इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन एव्हरीवन्स लाईफ. हे डिसाईड करतं की काय तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही निर्णय घेऊन जाणार आहात.
इट इज व्हेरी डिफिकल्ट टू चूज बट हे खूप डिफिकल्ट आहे एक रस्ता निवडणं. इवन मोर डिफिकल्ट टू फॉलो दॅट पाथ टिल द एंड. खूप खूप अवघड ही गोष्ट आहे. त्यामुळे लक्षात घ्या, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सक्सेस आणि अनसर्टन या गोष्टी निवडण्यासाठी तुम्हाला आत्ता तुमचं वय खूप महत्वाचं आहे. डिफिकल्ट जर्नी आहे डेफिनेटली, कारण निगेटिव्ह थॉट्स येतात, लेझीनेस असतो, स्मार्टफोनचं टेम्पटेशन आहे. या सगळ्या गोष्टी सोडून जर तुम्ही पुढे जर गेलात तर डेफिनेटली तुम्हाला ब्राईट फ्युचर भेटेल, तुम्हाला सक्सेस भेटेल. या सगळ्या गोष्टी यामध्ये असणार आहेत. त्यामुळे प्रेयर तुम्ही गॉडला करता, देवा मला हेल्प कर, मला थोडं गाईडन्स दे, थोडं मला नॉलेज दे, ताकी मी काय करू शकेन की मला सक्सेस मिळू शकेल, मी एक चांगला मार्ग निवडू शकेन आणि पुढे जाऊ शकेन. अशा प्रकारची ही पोएम आहे. अशा प्रकारचं मागणं हे छोटंसं बाळ तुमच्याच वयाचं मागतंय ह्या पोएमच्या माध्यमातून. की चांगला पाथ मला निवडायचा आहे, मला निर्णय घ्यायचा आहे, एका चांगल्या मार्गावरती जायचंय, मला सक्सेसफुल व्हायचंय. देवा, मला मदत कर. आणि तुम्हा सगळ्यांसाठी ही पोएम खूप मोटिव्हेशनल आहे. तुम्हा सगळ्यांसाठी ही पोएम खूप आवश्यक आहे. ही पोएम नक्की वाचा. ह्याचा अर्थ समजला की नाही मला नक्की सांगा. यामध्ये जर काही अडचणी वगैरे असतील, तर त्याही नक्की सांगा. काही नाही समजलं, लक्षात घ्या, ही फक्त पोएम समजून सांगितली आहे. पण या पोएमचे जे काही क्वेशन ॲन्सर्स असतील, ते सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. त्या सीरीजसाठी नक्की वेट करा. याच महिन्यामध्ये ती सीरीज येणार आहे. तोपर्यंत अभ्यास करत राहा, रिव्हिजन करत राहा. टेन्शन घ्यायचं नाहीये. डाउट्स असतील तर विचारायचे कमेंट सेक्शनमध्ये. प्रत्येक डाउट्स मी इथे आन्सर देणार आहे. तोपर्यंत टाटा, बाय, टेक केअर. थँक यू सो मच. जय महाराष्ट्र. धन्यवाद. बाय.